झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलंय। अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबवा, अन्यथा बघून घेऊ असा इशारा या पत्रात देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे। त्यामुळे शहरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे। आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या विरोधात असंतोष आहे। याच पार्श्वभूमीवर आयुक्त श्रीकर परदेशी यांना ही कारवाई थांबवण्याचा धमकीवजा इशारा देणारं पत्र पाठवण्यात आलंय। अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेली ही मोहीम थांबवा, अन्यथा बघून घेण्याचा इशारा या पत्रात देण्यात आलाय। एक धमकीपत्र आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे। साधारणतः 30 जानेवारीला हे पत्र पिंपरीच्या पोस्ट ऑफिसमध्ये इन्वर्ट झालेलं आहे आणि 28 तारखेला दुसऱ्या एक पोस्ट ऑफिसमधून ते पोस्ट झालेलं आहे। याआधीही आयुक्त श्रीकर परदेशी यांना 17 जुलै 2012ला असंच धमकीचं पत्र आलं होतं। त्या पत्रात थेट अजित पवारांनाही धमकावण्यात आलं होतं। त्यामुळे आता त्या पत्राचा आणि आताच्या पत्राचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करतायत। ही दोन्ही पत्र एकाच माणसाने लिहिलेली आहेत का अन्य कोणी माणसाने लिहिलीत याच्याविषयी आम्ही शोध घेतो। आयुक्त श्रीकर परदेशी यांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरती धोका लक्षात घेता खबरदारी घेणं गरजेचं झालंय। मात्र पहिलं धमकीचं पत्र कुणी पाठवलं होतं याचा शोध अद्याप लागलेला नाही। त्यात हे दुसरं पत्र, धमकी देणारे पत्र जवळपास 6 महिन्यापूर्वी आलेलं आहे। त्याचा तपास पोलीस अजूनही लावू शकलेले नाहीत। असं असताना आता आयुक्तांना दुसरं धमकीचं पत्र मिळालेलं आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणा खरंच करते काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।